आज 4 मार्च रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची आणि इकॉनॉमीमध्ये झालेल्या बदलांची माहिती आपण घेऊ. साधारण माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करत असताना आपल्याला आज ओव्हरऑल असं दिसत आहे की मार्केट आपल्याला आजही थोडंसं निगेटिव्ह बंद दिसलेलं आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला 22,000 निफ्टी तोडून परत रिकव्हरी 100 पॉईंटची दिसत आहे. त्याच्यानंतरची कारणं जर पाहिली असता आपण साधारण लो पासून 100 पॉईंट कव्हर झालेले दिसत आहे 21,970 आणि आपल्याला साधारण 22,082 म्हणजे साधारण 100 पॉईंट आपल्याला रिकव्हरी दिसत आहे. बरेचसं मार्केटवर प्रेशर खूप आहे. 22,000चा आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट पण आहे निफ्टीमध्ये. 21,800चा एक स्ट्रॉंग आहे, तिथूनच मार्केट बाउन्स होत आहे. पण सध्याच्या आजच्या न्यूज पाहिल्या असता आपण डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचं जे ट्रुथ नावाचं त्यांचं एक .com आहे तिथं आज बऱ्याचशाच अनाउन्समेंट किंवा जे काही थांबण्याच्या तयारीत दिसत नाहीत. त्याच्यात आपल्याला आज युक्रेन बद्दल सुद्धा त्याने युरोपने युक्रेनचे रक्षण करण्यासाठी जितका पैसा खर्च केला आहे त्यापेक्षा जास्त रशियन तेल आणि वायू खरेदी करण्यासाठी खर्च केला आहे. रशिया मार्फत डायरेक्ट ते घेऊ शकत नसल्यामुळे इंडिया थ्रू आता त्यांचं काम चालू आहे युरोपचं. त्यामुळं त्याच्यावर काय मग आता युक्रेन पासून त्यांनी तर हात बाजूला काढून घेतलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी. आता रशियामधून सुद्धा येण्याची शक्यता आहे, तेव्हा ह्याच्यावर आणि काहीतरी वेगळे बंधन येतील असं आपल्याला दिसत आहे. कारण ट्रम्प यांच्या एक अनाउन्समेंटमुळं हे गोष्टी फार मोठा परिणाम होतो हे आपण आता सध्या पाहिलेलंच आहे. परत अमेरिकेतील ॲग्रिकल्चरचे प्रॉडक्ट आपले जे पेस्टिसाइड कंपन्या आहेत बाहेरून येणारे इम्पोर्ट इंडिया जास्त करत आहे सध्या. आपण आपल्या एक्सपोर्ट डाटामध्ये ते आहे. त्याच्यावर सुद्धा म्हणजे आज रात्रीच्या त्यांच्या अनाउन्समेंट आहेत साधारण. त्यामुळं आपल्याला थोडंफार उद्या तिथं सुद्धा नवीन काहीतरी ड्युटी वाढवणे या अनाउन्समेंट या सेक्टरसाठी दिसतील आपल्याला साधारण. त्याच्यानंतर आज त्यामुळे मार्केटवर प्रेशर पण आहे, त्यांच्या अनाउन्समेंट पण थांबत नाही आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंफार कॉशियसच राहायला पाहिजे. आजच्या आपल्या निफ्टीमध्ये पाहिलं असतं आपण 22,082.65 अंकाने बंद होऊन त्याच्यात 36 अंकाची आपल्याला घट झालेली दिसत आहे. सेन्सेक्समध्ये आपण पाहिलं असता 72,989.93 अंकाने बंद होऊन त्याच्यात 96 अंकाने आपल्याला घट दिसत आहे. बँक निफ्टी पाहिली असता आपण त्याच्यामध्ये आपल्याला साधारण 48,245.20 इतक्या अंकाने बँक निफ्टी बंद होऊन त्याच्यामध्ये आपल्याला 130 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. फायनान्स सेक्टरला किंवा बँकांना अजून तरी त्याचे फारसे परिणाम झालेले दिसत नाही आहे. पण थोडा वेळ असते, डायरेक्ट इफेक्ट नसले तरी साईड इफेक्ट दिसण्याची शक्यता असते. नंतर आपण इंडिया विक्स पाहिला असता तो पण फारसा आपल्याला वाढलेला दिसत नाही. त्याच्यात मोठी व्होलॅटिलिटी नाही आहे, 100 पॉईंट आहे त्याच्यात. मार्केट खाली जाऊन परत तिथंच न्यूट्रल होऊन फार मोठं काय बदल होत नाही. आज 30 पॉईंट मायनस इतकंच रेंज बाउंड झालेलं आहे, साईडवेज म्हणू आपण त्याला. परत डॉलर इंडेक्स पाहिला असता तो सुद्धा फारसा आपल्याला वाढलेला दिसत नाही आहे. पण US डॉलरमध्ये 87च्या वर टिकून राहणं हे US डॉलरला चांगलं जमलेलं आहे, त्यामुळं ते सुद्धा काही चांगली गोष्ट नाही, हे निगेटिव्ह कारण आहे. गोल्डमध्ये आज आपल्याला 2 दिवस सलग वाढ दिसत आहे. गोल्डमध्ये पुन्हा गुंतवणूक वाढलेली आहे, सेफेस्ट म्हणून आपण समजू त्याला सुरक्षित गुंतवणूकसाठी करत असतात, त्याच्यात आपल्याला थोडी वाढ दिसत आहे. क्रूड ऑइल पाहिलं असता फारच आपल्याला कमी झालेला आहे, $67.67 इतका आहे. साधारण 70च्या खाली राहण्यात ते पण यशस्वी आहे. बरेचसे डाटा पण चांगले आलेले आहेत, त्यामुळे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह
अशी कारणं होत आहेत. त्यामुळं आपल्याला जपून ट्रेडिंग करणं किंवा खूप अभ्यास करून ट्रेंड शोधावा लागेल. त्याच्यानंतर निफ्टी बीज आपल्याला गोल्ड ETF वगैरे अजूनही सुरक्षित दिसत आहेत. फार मोठं नुकसान, फार मोठं वाढ असं काही दिसत नाही आहे. आणि परत त्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आज बिटकॉइन याच्याबद्दल सुद्धा त्याचं एक रिझर्व मोठं बनवायचं अमेरिकेत असं त्यांचं चालू आहे. त्यातल्या प्रमुख कॉईनची नावं सुद्धा त्यांनी ट्विट केलेली आहे. त्यामुळं ते क्रेडिट रिझर्व मोठं बनवण्यासाठी त्यांची तयारी आहे. तसं जर झालं तर आपल्याला आपण बिटकॉईनमध्ये फारसं पाहत नसतो, पण ओव्हरऑल ठराविक त्याचं सुद्धा एक ट्विट आलेलं आहे. बाकी ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये परत पेस्टिसाइड हे सगळे जे स्टॉक्स आहेत त्याच्याबद्दल त्यांचं आलेलं आहे. साधारण आज जिओनी स्वतःच एक थोडा स्टेक जिओ फायनान्समध्ये विकत घेतलेले आपण न्यूज एक वाचल्या. क्रूड कमी रेट असल्यामुळं आपल्याला ऑइल कंपन्या आज स्ट्रॉंग दिसत आहे. IOC, BPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम, ऑइल इंडिया, त्यामुळे त्या सुद्धा स्ट्रॉंग दिसत आहे. याचा अर्थ याचं रिकमेंडेशन नाही आहे, आपण ऑइलचा इफेक्ट सांगत असतो. हे टिप वगैरे किंवा काय बाय सेल रिकमेंडेशन करत नसतो. ओव्हरऑल आपल्याला स्वतः मार्केट म्हणजे काय, कसं चालतं, त्याचे परिणाम कशावर होतात, त्याच्यापासून नुकसान कोणत्या सेक्टरला होतं, फायदा कुठं होतो, हे पाहण्यासाठी आपण आपल्याला जी माहिती मिळत असते ती शेअर करत असतो. आज ग्लोबल मार्केटमध्ये पाहिलं असता डाव जोन्स आपल्याला अजून रिप्लेस झालेला दिसत नाही आहे. युरोपियन मार्केटमध्ये आपल्याला आता साधारण पाहिलं असता आपण डॅक्स बऱ्यापैकी घटलेला आहे. 612 अंक जर्मनी मार्केटमध्ये खूप दिवसांना आपल्याला मोठा निगेटिव्ह दिसत आहे. बाकी FTSE आणि कॅकमध्ये पण 79, 144 साधारण युरोपियन मार्केट निगेटिव्ह आहेत. आज आपले गिफ्ट निफ्टी सुद्धा इंडियाचं फ्युचर जे असतं गिफ्ट निफ्टी फ्युचर ते सुद्धा आपल्याला 42 पॉईंट मायनस दिसत आहे. आज जपानचा निफ्टी सुद्धा आपल्याला 454 अंक खाली दिसत आहे. हँगसेंग खाली दिसत आहे. साधारण आपल्याला ओव्हरऑल मार्केटमध्ये फार मोठं काही निगेटिव्ह नाही आहे. कमोडिटीमध्ये पाहिलं असता गोल्ड आपल्याला 2916.68 डॉलर झालेलं दिसत आहे. क्रूड ऑइल आपल्याला 79 दिसत आहे. आज नवीन डाटा अजून या आठवड्यात आपण पाहिले नाही. परत सेक्टरमध्ये आपण आज पाहू इंडियन सेक्टरमध्ये कोणत्या सेक्टरला नुकसान झाले किंवा कोणत्या सेक्टरला फायदा झाला असं काही दिसते का पाहू. आपण पाहिलं असता आज आपल्याला ॲटो सेक्टर निफ्टी ॲटोमध्ये 268 अंकाची घट झालेली दिसत आहे आपल्याला. निफ्टी IT मध्ये पाहिलं असता आपल्याला 337 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी PSU बँकिंग मध्ये पाहिलं असता आपण आपल्याला 87.65 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी PSU बँक मध्ये गव्हर्नमेंटचे MOM जे चालू आहे बॉन्ड खरेदी स्वतःची किंवा त्याचे जे पैसे टाकले जातात गव्हर्नमेंटद्वारे ते चालू असल्यामुळं आपल्याला निफ्टी PSU बँक मध्ये थोडं सपोर्ट दिसत आहे. आणि साधारण आपण आज निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 75 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी फार्मामध्ये पाहिलं असता आपण 59 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता 262 अंकाची आपल्याला घट झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपण 31 अंकाची आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. मेटल मध्ये थोडस घटायचं आपल्याला थांबलेलं दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता आपल्याला न्यूट्रल आहे, फार वाढ घट काय नाही. निफ्टी मीडियामध्ये पाहिलं असता आपण त्याच्यामध्ये 32 अंकाची आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी एनर्जीमध्ये पाहिलं असता आपण 232 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. अगेन आपण पाहिल्याप्रमाणे आपण माहिती का पाहत असतो कमोडिटीची, क्रूड डॉलर याचे परिणाम कुठं होतात. आपल्याला क्रूड येणारं स्वस्त दिसत आहे त्याच्यामुळं आपल्याला ऑइल कंपन्या प्लस दिसत आहेत थोडंफार.
त्यांची रॉ मटेरियल जे क्रूड आहे ते स्वस्त आपल्याला त्यांना मिळताना दिसत आहे, त्याचा त्यांना फायदा होत आहे. परत निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये पाहिलं असतं आपण 18 अंकाचे आपल्याला घट झालेली दिसत आहे. निफ्टी इन्फ्रामध्ये पाहिलं असता आपल्याला न्यूट्रल दिसत आहे. आपण सेक्टरल इंडायसेस का पाहत असतो, याचं कारण असं असतं की आपल्याला कोणत्या सेक्टरमध्ये ट्रम्प यांच्या ड्युटीचा किंवा याचा फटका नाही बसलाय, कोणते सेक्टर सेफ आहेत, कुठं आपण गुंतवणूक करू शकतो हे पाहण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. म्हणून आपण कुठल्या डाटा किंवा कुठल्या अनाउन्समेंटचा कोणाला फायदा होत असतो ते आपण शिकत असतो, त्याच्यामुळे आपल्याला निर्णय घेणं सोपं होत असतं. जेव्हा एखादा स्टॉक घटत असतो किंवा आपला वाढत असतो तर त्याला विकायचं, ठेवायचं किंवा ऍड करायचं याचे आपण निर्णय घ्यायला आपल्याला त्याचा उपयोग होत असतो. म्हणून आपण हे प्रत्येकाने प्रॅक्टिस करून माहिती शिकली पाहिजे आणि ती लक्षात ठेवली पाहिजे. नसेल राहत तर परत परत व्हिडिओ पाहणे, प्रत्येक व्हिडिओत काहीतरी अनेक माहिती आपल्याला शेअर केलेली असते. आज आपण आता निफ्टी घेणार मध्ये पाहिलं असतं आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया वाढलेलं दिसत आहे, BPCL वाढलेलं दिसत आहे, BEL वाढलेलं दिसत आहे, श्रीराम फायनान्स वाढलेलं दिसत आहे, अडाणी एंटरप्राइजेस वाढलेला दिसत आहे, TCS वाढलेला दिसत आहे, कोल इंडिया, ONGC, ग्रासिम, ट्रेंट, पॉवर ग्रिड, HDFC बँक, ICICI बँक, हिंडाल्को, टाटा स्टील, अपोलो हॉस्पिटल, L&T, हिंदुस्तान बँक, अडाणी पोर्ट, अल्ट्राटेक सिमेंट आपल्याला इत्यादी आज घेणारमध्ये दिसत आहे. लुझरमध्ये आपण पाहिलं असतं आपल्याला बजाज ॲटो, हिरो मोटोकॉर्प, बजाज फिन्सर्व, SL टेक, आयशर मोटर, नेस्ले इंडिया, एशियन पेंट, इन्फोसिस, मारुती, विप्रो, सन फार्मा, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, SBI लाईफ, टायटन, रिलायन्स, ITC, बजाज फायनान्स, ब्रिटानिया, ॲक्सिस बँक इत्यादी आपल्याला लुझर्समध्ये दिसत आहे. आज आपण आता एक्सपायरी या आठवड्याची 6 तारखेला आहे, त्यानुसार थोडंफार त्याच्याकडे जाऊ. आधी आपण FI डाटा फंड ॲक्टिव्हिटी आजची काय झाली ती पाहू. आज डोमेस्टिक फंडने आपल्या इथं 13,42.14 कोटीची मार्केटमध्ये आज खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 8,690.71 कोटीची आपल्याला विक्री केलेली दिसत आहे. नेट व्हॅल्यू पाहिली असता 4,851.43 कोटीची डोमेस्टिक फंड याने आज बाजारामध्ये नेट खरेदी केलेली दिसत आहे. त्यानंतर आपण फॉरेन इन्स्टिट्यूटची फिगर पाहू. त्याच्यात 12,022.60 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. त्यानंतर विक्रीमध्ये 15,428.42 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत. त्याच्यानंतर नेट फिगर पाहिली असता 3,405.82 कोटीची नेट विक्री केलेली दिसत. त्याच्यानंतर आपण फ्युचरमध्ये पाहू. आज इंडेक्स फ्युचरमध्ये आपल्याला निफ्टी 50मध्ये FIने 707.25 कोटीची नेट विक्री केलेली आपल्याला इथं दिसत आहे. त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 701.09 इतक्या कोटीची खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पाहिला असता, ज्याला आपण फिन निफ्टी म्हणतो, त्याच्या फ्युचरमध्ये 1.80 करोड इतकी खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये पाहिलं असता 12.80 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50मध्ये पाहिलं असता आपल्याला 19.79 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आता आपण ऑप्शन्समध्ये पाहू. एक्सपायरी आली की ऑप्शन्समध्ये फिगर वाढलेले असतात. त्याच्यामध्ये पाहिलं असता निफ्टी 50च्या ऑप्शन्समध्ये आपल्याला 24,965.50 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत. आता आपण ऑप्शनमध्ये क्रॉस चेक थोडं पाहू. आता 6 मार्चच्या एक्सपायरीमध्ये आपल्याला खरेदी दिसत आहे पुट साईडची, ते पण
इन द मनी पुट जे आहेत त्याचे दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला इथं ग्रीन दिसत आहे सगळे पुट बाईंग मध्ये. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला कॉल मध्ये पाहिलं असता रेजिस्टन्स आपण पाहू. निफ्टीला 22,200 आपल्याला इथं मोठा रेजिस्टन्स दिसत आहे. त्याच्यानंतर 22,300, परत 22,400, 22,350 इथं ओपन इंटरेस्ट कमी झालेलं दिसत आहे. इथं पण स्ट्रॉंग आपल्याला रेजिस्टन्स दिसत आहेत. आणि सपोर्ट मध्ये पाहिलं असता आपल्याला 22,000ला एक मोठा सपोर्ट दिसत आहे. तो सपोर्ट अजूनही स्ट्रॉंग आणि चांगला टिकून आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला 21,900 आणि 21,800 इथं मोठे सपोर्ट दिसत आहे. त्याच्यात आज ओपन इंटरेस्ट वाढलेलं दिसत आहे, म्हणजे इथं पुट्स आपल्याला रायटिंग झालेलं दिसत आहे. साधारण ओव्हरऑल एक्सपायरीच्या हिशोबानं आपण हे बघत असतो. एक्सपायरी 6 तारखेला. उद्या आणि काय याच्यात पोझिशन चेंज होत असतात, ते ओपन इंटरेस्ट चेंज मध्ये आपल्याला दिसत असतं. परत याच्यामध्ये एटीएम कॉल, ओटीएम म्हणजे आउट ऑफ मनी कॉल, आणि आयटीएम म्हणजे इन द मनी कॉल, हे सुद्धा कसं पाहायचं, ओपन इंटरेस्ट कसं पाहायचं, ते कसं काम करते ते आपण या चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे, आपण पाहू शकतो. जसं आपण निफ्टीचं पाहिलं तसं आपण बँक निफ्टीचं पाहू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला बँक निफ्टी किंवा निफ्टी याचा ट्रेंड कुठं जाईल, किंवा एखादा आपला स्टॉक असेल त्याच्यात आपल्याला पोझिशन असेल तर त्याच्यात सुद्धा आपल्याला HDFC बँकमध्ये आता आपण पाहू. आपले जर पोझिशन असेल तर साधारण एक्सपायरी जी येत असते 27 मार्च, तोपर्यंत आपल्याला स्टॉकमध्ये वरती जातोय किंवा त्याला सपोर्ट कुठं आहेत, रेजिस्टन्स कुठं आहेत, हे समजण्यासाठी ओपन इंटरेस्टचा फार चांगला उपयोग होतो. आणि आपल्या ट्रेडिंग मधल्या चुका सुधारून आपल्याला त्याचं चांगले ट्रेड करता येतात, नुकसान टाळता येतं. हे शिकण्यासाठी फक्त आपण हे व्यवस्थित माहिती सांगत आहे. बऱ्याचदा एका ह्याच्यात आपल्याला लक्षात येत नसेल, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक आपल्या स्टॉकला जे F&O मध्ये अवेलेबल आहे त्याचे आपण ट्रेंड किंवा सपोर्ट किंवा स्टॉप लॉस, टार्गेट सगळं काढू शकतो. आपण त्याकरता हे बारकाईनं शिकलं पाहिजे आणि याचा अभ्यास केला पाहिजे. कारण सेबीनं आधीच सांगितलेलं आहे की 9 पेक्षा 10 मधले 9 लोक पैसे घालवतात. त्याचं कारण हे आहे की पुरेपूर त्यांचा अभ्यास नसतो, बेसिक क्लिअर नसतात, आणि अर्धवट माहितीनुसार काम करणं किंवा कोणाचं ऐकणं फार धोक्याचं ठरू शकतं. कारण पैसे आपले स्वतःचे कष्टाचे जातात, प्लस आपण त्यातनं शिकत काय नाही. त्यामुळं आपण जास्त ट्रेड करण्यापेक्षा ओव्हर ट्रेडिंग टाळावं आणि जास्तीत जास्त शिकण्याकडे कल द्यावा आणि पेपर ट्रेडिंग प्रॅक्टिस करून मग छोटे छोटे ट्रेड करत आपली ग्रीप वाढत जातात. साधारण आपण त्याच्यानंतर बँक निफ्टी पाहिलं असतं आपल्याला 108, बँक निफ्टीच्या ऑप्शन्स मध्ये 158.55 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑप्शन्स मध्ये 88.54 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असतं आपण 993.18 कोटीचे आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 20.21 कोटीची आपल्याला खरेदी केलेली दिसत आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टॉक फ्युचर आणि स्टॉक ऑप्शन मध्ये जाऊ. स्टॉक फ्युचर मध्ये पाहिलं असतं आपल्याला 2,763.25 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. आता ह्या खरेदीमध्ये आपल्याला, जसं आपण आता ऑप्शन चेन मध्ये पाहिलं, कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला फ्युचर्स मध्ये खरेदी आहे, ऑप्शन मध्ये आपल्याला शॉर्ट केलेलं दिसत आहे किंवा पुट कॉल रायटिंग केलेलं दिसत आहे, ते पाहून आपण आपापल्या ट्रेडवर त्याचा अप्लाय करू शकतो. त्यामुळं लक्ष देऊन ह्या गोष्टी शिकणं फार महत्वाचं आहे. अगदी बेसिक ज्यांना एक्सपायरी वगैरे माहित नाही त्यांनी मागचे व्हिडिओ पाहिले असतात, आपल्याला लक्षात येईल. साधारण आता ऑप्शन मध्ये फ्युचरच्या स्टॉकच्या ऑप्शन मध्ये पाहिलं असतं आपण, आज आपल्याला 844.53 कोटीची नेट आपल्याला विक्री केलेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण बऱ्यापैकी आज कव्हर केलेलं आहे. ट्रम्प यांच्या आजच्या अनाउन्समेंट मोठ्या आहेत, त्यामुळं मार्केटवर प्रेशर खूप दिसत आहे आपल्याला. गिफ्ट निफ्टी सुद्धा आपल्याला खाली दिसत आहे. त्यामुळं
सावधपूर्वक आणि पूर्ण माहिती घेऊन अभ्यास करून ट्रेड करावे. अन्यथा आपल्याला थोडस माहिती पण येणार नाही आणि मार्केटबद्दल निगेटिव्हिटी वाटून आपलं काम करण्याची हे पण कमी होऊन जाईल. साधारण इंटरेस्ट म्हणा किंवा एक सतत शिकत राहणं फार महत्वाचं आहे आणि सुरक्षित ट्रेड करणं गरजेचं आहे आणि छोट्या प्रमाणात पोझिशन ठेवणं फार महत्वाचं आहे. जितकं नुकसान आपल्याला सोसलं तर त्याच्यानंतर फार मोठं आपण अडचणीत येऊ. धन्यवाद.